नमस्कार. मी वैद्य पल्लवी पाटील साने. ग्रहणी दोष चिकित्सा अध्याय या व्याख्यान शृंखलेमध्ये श्लोक क्रमांक 173 ते श्लोक क्रमांक 193चं विवेचन मी करणार आहे. आपण सूत्र क्रमांक 173, 74, 75 आणि 76 पाहू. याच्यामध्ये पिप्पली मूलातील क्षाराचं वर्णन केले. समूलां पिप्पलीं पाठा चौव्य इंद्रियव नागरम चित्रकतिविषयीं श्वदंष्ट्रा कटुरोहिणीं वचांच कार्षिकं पंचलवणानां फलानि च दग्नः प्रस्थद्वये तैलसर्पीशोः कुडवद्वये खण्डीकृतानि निष्काथ्य शनैः अंतर्गते रसे अंतर्धूमं ततो दग्ध्वा चूर्णं कृत्वा घृताप्लुतं पिबेत् पाणितलं तस्मिन् जीर्णे स्यात् मधुराशनः वातश्लेष्म आवयान् सर्वान् हन्यात् विषगरांशसः. समूलां पिप्पलीं म्हणजे पिंपळी, पिंपळीवर, पाठा, चौव्य, इंद्रियव म्हणजेच कोटसबीज, नागर म्हणजे शुंठी, चित्रक, अतिविषा, हिंगू, श्वदंष्ट्रा म्हणजेच गोक्षूर, कटुरोहिणी म्हणजेच कुटकी, वचा ह्या सर्व द्रव्यांना कार्षिकम म्हणजे एक एक कर्ष इतक्या मात्रेमध्ये घ्यायचंय. पंचलवणानां फलानि च पंचलवण म्हणजेच सैंधव लवण, बीड लवण, सामुद्र लवण, संवर्चन लवण आणि उद्भिद लवण या प्रत्येकी एक एक फल घ्यायचंय. दध्ना प्रस्थद्वये दही 2 प्रस्थ घ्यायचे. तैल सर्पीशोः कुडवद्वये इथं द्विवचन केलेलं आहे, त्यामुळं तेल 1 कुडव आणि सर्पी म्हणजेच तूप 1 कुडव अशा पद्धतीनं दोघं मिळून 2 कुडव घ्यायला सांगितले. खंडीकृतानी निष्काथ्य शनैः अंतर्गते रसे. टीका आपण पाहू त्यामध्ये दिलाय खंडीकृतानी खंडम खंडम कृतानी अनुगते रसेती निपिते द्रवे म्हणजेच हे जी द्रव्य आपण घेतली ती सर्व खंडीकृतानी म्हणजे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि त्यांचा क्वाथ बनवायचा. कसा बनवायचे तर शनैही म्हणजेच मंद आचेवरती यांचा क्वाथ बनवायचे. कधीपर्यंत बनवायचे तर अंतर्गते रसहे म्हणजेच त्यामध्ये असणारा ही सगळी जी द्रव्य आहेत यांमध्ये असणारा जो काही रस आहे तो पूर्णपणे जाऊन तो आपण इथपर्यंत पाचन करायचे की त्यामध्ये असणारं जे काही जल आहे ते पूर्णपणे शुष्क होऊन जाईल आणि त्यानंतर हे जे चूर्ण आहे शुष्क झालेलं त्याचा अंतर्धूमम ततो दग्ध्वा त्याचा अंतर्धूम पद्धतीने दहन करायचे. म्हणजेच हे जे चूर्ण आहे ते चूर्ण आपण एका मातीच्या घटामध्ये घेणार आहोत आणि त्याला दग्ध करणार आहोत आणि आपण ह्यामध्ये झालेलं जे चूर्ण घेतलंय त्याचा पूर्णपणे दग्ध झालंय हे ओळखायचं कसं तर ते मातीचा जो आपण घट घेतलेला आहे तो खालच्या बाजूने पूर्णपणे रक्तवर्णीय झाल्यानंतर आतमध्ये असणारं जे मिश्रण आहे ते दग्ध झालं हे ओळखून आपण तो जो घट आहे तो संमिश्रित झाल्यानंतर त्यामध्ये असणारा क्षार काढून घ्यायचा आहे आणि त्याचा चांगला खल करून तो घृताने आप्लुत करून म्हणजे आर्द्रीकृता तो घृतामध्ये पूर्णपणे मिक्स करून आर्द्र करून तो पिबेत पाणीतळ या मात्रेमध्ये म्हणजेच 1 कर्ष या प्रमाणामध्ये तो क्षार सेवन करायचे. तस्मिन जीर्णे म्हणजेच या क्षाराचं पचन झाल्यानंतर औषधाचं पूर्णपणे पचन झाल्यानंतर त्यात मधुराशन हा म्हणून सांगितलंय. आणि मधुराशनाची टीका देत असताना मधुराशनत्वम इह क्षारप्रयोगापि छेदकत्वम हंतुरतया यौगिकत्वात ज्ञेयम म्हणजेच जो क्षार आहे तो क्षार त्याचा असणारा छेदक गुण तो लक्षात घेता त्या क्षारापासून शरीराला आतमध्ये असणाऱ्या धातूंना कोणतीही इजा होऊ नये यासाठी मधुर रसात्मक आहाराचा उल्लेख केलेला आहे. कारण क्षार लेखन करतो, धातूंचा नाश करतो त्यामध्ये असणाऱ्या तीक्ष्णत्वामुळे आणि म्हणून दुग्धोदन, शर्करा ओदन, मांसरस ओदन अशा प्रकारचा मधुर रसात्मक आहार विशेषत्वाने सेवन करायचे. पण कधी जे आपण क्षार घेणार आहोत तो क्षार पूर्णपणे पचल्यानंतर कटुतिक्त लवण रसात्मक आहार वर्ज्य करायला सांगितलेला आहे. आणि याची फलश्रुती सांगत असताना वातश्लेष्म आमयान सर्वान हन्यात विषगरांशसह तर आपण जी द्रव्य आहेत ती द्रव्य पाहिली तर ही द्रव्य प्रामुख्याने लवण कटू तिक्त रसांची अधिक्य असणारी द्रव्य आहेत आणि अधिकरण ह्या पिप्पली मूलाद्य क्षाराचं
कफज ग्रहणी आहे, तर मग कोष्ठ आणि अग्निसंबंधित विकारांमध्ये याचा अधिक्याने उपयोग करायचा आहे. शिवाय वातश्लेष्म सर्व प्रकारच्या विकारांवरती, कारण आपण जी द्रव्य घेतलेली आहेत ती सुद्धा लवण, कटू, तिक्त, रसात्मक आहेत आणि त्यामुळे श्लेष्म सर्व प्रकारच्या विकारांमध्ये या क्षाराचा आपण उपयोग करू शकतो. त्याचबरोबर जर दोषांमध्ये असणारं दोषांचं वीर्य जास्त असेल तरी सुद्धा आपण ह्या द्रव्याचा, ह्या क्षाराचा उपयोग करू शकतो. त्याचबरोबर हन्यात विषगरांशसह म्हणजेच विष आणि गर यांपासून उत्पन्न झालेले जर काही व्याधी असतील तर त्यांचा सुद्धा नाश या क्षारामुळे होतो असं सांगितलंय. फक्त यामध्ये ह्या क्षारामध्ये वर्णन केलेल्या, ज्या स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्या म्हणजे जो क्वाथ आपण करणार आहोत तो शनैही म्हणजे मंद आचेवरतीच करायचा आहे. कधीपर्यंत करायचं आहे तर आतमध्ये त्या द्रव्यांमध्ये असणारा जो स्वरस आहे तो पूर्णपणे शुष्क होईपर्यंत करायचं आहे आणि त्यानंतर त्याला मातीच्या गटामध्ये शिफ्ट करून अंतर्धूम पद्धतीने दग्ध करायचं आहे. आणि हे अंतर्दग्ध झालेला अंतर्धूम पद्धतीने दग्ध केलेला जो क्षार आहे तो एक पाणीतर म्हणजे 1 कर्ष या मात्रेमध्ये सेवन करायचं आहे आणि घृताने आप्लुत करून घृतामध्ये पूर्णपणे आर्द्र करून घ्यायचा आहे. आणि हा क्षार जीर्ण झाल्यानंतर, कारण इथे मधुराशन घ्यायला सांगितलेलं आहे परंतु स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की तस्मिन जीर्ण म्हणजे क्षार जीर्ण झाल्यानंतर आपण मधुराशनाचं सेवन करणार आहोत. तर आपण नेहमी आहार जीर्ण झाल्यानंतर एक आहार जीर्ण झाल्यानंतर दुसरा आहार घ्यायचा हे नेहमी वाचत असतो. इथे औषध जीर्ण झाल्यानंतर आहाराचं ग्रहण करायला सांगितलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचं सूत्र आपण पाहू. सूत्र क्रमांक 177 आणि श्लोक क्रमांक 178. बल्लातकं त्रिकटुकं त्रिफलां लवणत्रयं अंतर्धूमं द्विपलिकं गोपुरुष अग्निनां दहेत स क्षारः सर्पिषो पीतो भोज्येवाप्यवचूर्णितः हृत् पांडु ग्रहणी दोषः गुल्म उदावृत शूलनुत. तर काय सांगितले? बल्लात, त्यानंतर त्रिकटू सुंठ मिरे पिपळी, त्रिफळा हिरडा बेहडा आवळा, लवणत्रयम सैंधव लवण, वीड लवण, संवर्चल लवण हे प्रत्येकी द्विपलिकम 2-2 फलमात्रेमध्ये घेऊन अंतर्धूमं गोपुरुष अग्निनाम दहेत यांचं सुद्धा अंतर्धूम पद्धतीने ह्या चूर्णांना दग्ध करायचे. आणि हे दग्ध करत असताना गोपुरुष अग्नी म्हणजेच गाईच्या गोवऱ्यांच्या साह्याने हे जे चूर्ण आहे ते मातीच्या घटामध्ये अंतर्धूम पद्धतीने दग्ध करायचं असं सांगितलंय. आणि पुन्हा जसं आपण मगाशी बघितलं त्याच पद्धतीने हा घट खालून रक्तवर्णीय झाला की आतमध्ये असणाऱ्या चूर्णांचं दहन झालं हे ओळखायचं, क्षार तयार झाला असं ओळखायचं आणि तो सांगशीत झाल्यानंतर तो क्षार काढून घेऊन सर्पिशा पितो बोजेवापी अवचूर्णित हा म्हणून सांगितलंय. म्हणजे सर्पीसोबत किंवा जेवणासोबत क्षार हा मिसळून आपण घेऊ शकतो. आणि ह्याचं जे काही फलश्रुती सांगितलेली आहे ती हृत पांडू ग्रहणी दोष गुल्म उदावर्त शूलनुत. तर ग्रहणी व्याधींवरती, कफज ग्रहणीवरती ह्याचा उपयोग होणार आहेच. शिवाय हृद्रोग विशेषतः कफज आमज हृद्रोग, पांडू कफज पांडू, ग्रहणी, त्याचबरोबर गुल्म, उदावर्त आणि शूल ह्या सर्व व्याधींवरती ह्या क्षाराचं, बल्लातक क्षाराचं कार्यकारित्व इथे सांगितलेलं आहे. पुढचं सूत्र आपण पाहू. सूत्र क्रमांक 179 आणि सूत्र क्रमांक 180. दुरालभं करंजौद्वो सप्तपर्णं सवत्सकं षड्ग्रंथा मदनं मूर्वां पाठां आरग्वधं तथा गोमूत्रेण समांशानि कृत्वा चूर्णानि दाहेत दग्धाच तं पिबेत क्षारं ग्रहणी बलवर्धनम. दिरालभा, त्यानंतर करंजोद्वौ म्हणजेच 2 प्रकारचे करंज, पूतिकरंज, कंटकी करंज, सप्तपर्ण वत्सक म्हणजे कुटज, षड्ग्रंथा म्हणजेच त्वचा, मदनफळ, मुर्वा, पाठा, आरग्वत या सर्वांचं समभाग, यांना सर्वांना समभाग घेऊन त्यांचं चूर्ण करायचे. आणि गोमूत्रेण समांशानी कृत्वा चूर्णानी दाहेत. जी टीका अशी दिली आहे, गोमूत्रेण समांशानी इति
गोमूत्रेण मिलितं चूर्णं तुल्यं अस्य च पानं पूर्वक्षारवत सर्पिषा ज्ञेयम. म्हणजेच गोमूत्रेण समांशाने, म्हणजेच हे जी द्रव्य आपण बघितली, दुरालभा दोन प्रकारचे करंज, सप्तपर्ण, वत्स, षडग्रंथा, मदनफळ, मुरवा, पाठा आणि आरगवत, ही सगळी द्रव्य समप्रमाणामध्ये घेऊन त्यांचं चूर्ण करायचं आहे आणि ह्या सर्व चूर्णांच्या संयुक्तपणे एकत्र घेऊन ह्या मात्रेच्या बरोबर मात्रेमध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्र मिसळून ह्या चूर्णांमध्ये गोमूत्र मिसळून त्याचा पुन्हा अंतर्धूम पद्धतीने, कारण श्लोकामध्ये सांगितलं की समाशाने गोमूत्रेण मिलितं चूर्णम अस्य च पानम पूर्वक्षारवत सर्पिषा ज्ञेयम, म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने क्षार बनवायचं आहे आणि तो सेवनही करायचंय. म्हणून हे चूर्ण जे आहे ते गोमूत्रामध्ये मिसळायचे आणि त्याचं अंतर्धूम पद्धतीने दहन करायचंय, दग्ध करायचंय आणि जो कुठला क्षार तयार होतो त्याला दुरालभादी क्षार असं म्हटलंय. त्या क्षाराचं तो क्षार काढून घ्यायचंय, त्याचा चांगला खल करून चूर्ण करून घ्यायचंय आणि ह्या क्षाराचा उपयोग घृतासोबत किंवा भोजनामध्ये मिक्स करून अवचूर्णित करून त्याचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे. आणि ह्याचं कार्यकारित्व सांगत असताना, फलश्रुती सांगत असताना ग्रहणी बलवर्धनम असं सांगितलंय. जसं की आपण आधीच्या दोन सूत्रांमध्ये पाहिलं होतं की त्यांनी अर्थातच आपण ग्रहणी हे अधिकरण पाहतो आहोत. कफज ग्रहणीमध्ये हे योग आलेले आहेत, त्यामुळे कफज ग्रहणी, अग्नी, कोष्ठ यांच्याशी संबंधित विकार आहेत, त्यांच्यावरती यांचा उपयोग होणार आहेच. शिवाय इतर व्याधींचा उल्लेख सुद्धा बाकीच्या दोन क्षारामध्ये पाहिला होता. पण इथे सांगत असताना ग्रहणी बलवर्धन म्हणजे हा क्षार स्पेसिफिकली अग्निवर्धन करण्यासाठी विशेषत्वाने उपयोगी होतो, हे आपल्याला जाणून घ्यायला हवंय. पुढचं सूत्र क्रमांक 181 आणि सूत्र क्रमांक 182. पहिल्यांदा सूत्र क्रमांक 181 पाहू. भूनिंबम रोहिणीं तिक्तां पटोलम निंब परपटं दहेन माहिषमूत्रेण क्षारेशो अग्निवर्धनः. आपण आत्तापर्यंत जे क्षार पाहिले, तुम्ही ह्याच्या आधी पण जर क्षार पाहिले, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सर्व प्रकारचे क्षार हे कटू, लवण अशा कटू, लवण इत्यादी द्रव्यांचा हा उपयोग झालेला आहे आणि क्षार बनवला गेलेला आहे. परंतु ह्या क्षारामध्ये कुठेच आपल्याला कटू, लवण रसात्मक द्रव्य दिसलेली नाही. जे काही लवणत्व आहे ते फक्त माहिषमूत्रेण, म्हणजे मूत्राचं जे काही लवणत्व असेल तेवढाच फक्त लवणत्व इथे दिसतंय. बाकी सगळी द्रव्य ही तिक्त रसात्मक द्रव्य आहेत, जी की आपण क्षार बनवताना आपल्याला कटू आणि लवण रसात्मक द्रव्य अपेक्षित आहेत. म्हणून आपण पहिले सूत्र बघू. भूनिंबम रोहिणीं तिक्तां पटोलम निंब परपटम दहेन माहिषमूत्रेण क्षारेशो अग्निवर्धनः. म्हणजे भूनिंब, रोहिणी, तिक्ता म्हणजे कुटकी, पटोल, निंब, परपटक, पित्तपापडा ह्या सर्वांना घेऊन त्याचं चूर्ण करून ह्या चूर्णामध्ये समान मात्रेमध्ये माहिषमूत्र घेऊन, कारण आपण मागच्या सूत्रामध्ये पाहिलं होतं की चूर्णांच्या समान मात्रेमध्ये गोमूत्र घ्यायला सांगितलं होतं. टीकेमध्ये पण दिलंय माहिषमूत्रेण इत्यादो चूर्ण समत्व माहिषमूत्रस्य पूर्वप्रयोग दृष्टत्वात्. म्हणजे पूर्वीचा जो क्षार आपण पाहिला होता, दुरालभाद्य क्षार, त्याच्यामध्ये आपण असंच बघितलं होतं की जेवढे चूर्ण आहे त्या चूर्णांचे समभाग आपण गोमूत्र घेतलं होतं. म्हणून तशाच पद्धतीने इथे भूनिंब ते परपटकम ह्या सगळ्यांच्या चूर्णांच्या समान मात्रेमध्ये आपल्याला माहिषमूत्र घ्यायला सांगितलंय आणि नंतर ह्याचा उपयोग हे एकत्र करून त्याचा पुन्हा अंतर्धूम पद्धतीने दग्ध करायचे आणि नंतर तो क्षार काढून घेऊन त्याचा चांगला खल करून चूर्ण करून त्याचा उपयोग घृतासोबत करायचा आहे. आणि त्याचं फलश्रुती सांगत असताना एशो अग्निवर्धन, हा अग्निवर्धन असं सांगितलंय. जर आपण सर्व द्रव्य बघितली तर सगळी द्रव्य ही तिक्त रसात्मक आहे. अधिकरण कफज ग्रहणी आहे, क्षार आहे. त्यामुळे जे काही आपण आतापर्यंतचे क्षार पाहिले त्या सर्व क्षारांमध्ये ह्या क्षाराचं वीर्य हे सौम्य असावं. बरोबर, सौम्य आहे हे आपल्याला दिसतं.
त्याच म्हणूनच आणि सगळी द्रव्य बघितले ही तिक्तरसात्मक आहे. अधिकरण कफज ग्रहणी आहे. त्यामुळे कफज व्याधी, अग्नी आणि कोष्ठ यांच्याशी संबंधित असणारे कफज विकार आणि पित्त अनुबंध असेल तेव्हा आपण हा क्षार वापरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत आपण द्रव्य पाहिली आणि अधिकरण पाहिलं आणि याची फलश्रुती पाहिली. तर अग्निवर्धन पण बरोबर. त्यामुळे आपण जसं बघतो की पित्त शमन करून अग्निवर्धन कार्य करणं अपेक्षित जिथे आहे. पित्ताचं शमन करणं आणि अग्निवर्धन कार्य करणं असं जिथे जिथे अपेक्षित आहे. दोषबल हे कमी आहे आणि अशा वेळेला आपल्याला मृदू अशा क्षाराची अपेक्षा आहे. त्यावेळेला अशा वेळेला आपण हे क्षार वापरू शकतो. भूनिंबाती क्षार म्हणजे कारण द्रव्याचं म्हणजे हे क्षार आहे त्या क्षाराचं वीर्य कमी आहे. त्याचबरोबर पित्तरसात्मक द्रव्य आहे त्यामुळे पित्तानुबंधी कफज विकार असतील आणि आपल्याला पित्तशमन करून अग्निवर्धनाची अपेक्षा आहे. कारण फलश्रुतीमध्ये अग्निवर्धन स्पेसिफिकली अग्निवर्धन ही त्याची फलश्रुती सांगितलेली असल्यामुळे असं आपल्याला कार्यकारिता जिथे अपेक्षित आहे दोषांचं बल हे कमी आहे अशा वेळेला आपल्याला हे भूनिंबाती क्षार आपण वापरू शकतो. पुढचं सूत्र आहे सूत्र क्रमांक 182. वे हरिद्रे वचा कुष्ठम चित्रकः कटुरोढू मुस्तम च बस्तमूत्रेण दहेत क्षारो अग्निवर्धनः. तर द्वे हरिद्रे म्हणजे हरिद्रा, दारू हरिद्रा, त्याचबरोबर वचा, कुष्ठ, चित्रक, कटुरोहिणी आणि मुस्ता ही सगळी द्रव्य एकत्र घेऊन त्यांचा बस्तमूत्रेण दहेत ह्या चूर्णांच्या समभाग आपल्याला बकरीचं मूत्र घ्यायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा अंतर्धून पद्धतीने दग्ध करायचं जसं आधीच्या क्षारांमध्ये आपण पाहिलं. आणि स्वांगशीत झाल्यानंतर घट ते क्षार काढून घेऊन तो चांगला खल करून तो तुपासोबत सरपीसोबत मिसळून आपण ह्या क्षाराचा उपयोग सुद्धा अग्निवर्धनासाठी करू शकतो. इथे पण आपण जर द्रव्य बघितली तर इथे महिषमूत्राच्या जागी बकरीच्या मूत्राचा उल्लेख इथे आलेला आहे. त्याचबरोबर जी द्रव्य आहेत ती कटुरसात्मक, तिक्तरसात्मक द्रव्य, तिक्त आणि कटुरसात्मक द्रव्य आहे. मूत्र लवणरसात्मक आहे आणि त्यामुळे जर आपण मागील जे सूत्र बघितलं त्याच्या अपेक्षेने जर आपण म्हणू की दोष बल जास्त असेल आणि आपल्याला त्या मानाने थोडं तीक्ष्ण वीर्याचं औषध अपेक्षित असेल आणि आपल्याला अग्निवर्धन हे कार्यकारित्व अपेक्षित असेल तर आपण ह्या क्षाराचा उपयोग हरिद्रादी ह्या क्षाराचा उपयोग आपण करू शकतो. पुढचं सूत्र आहे क्षारगुटिका. चतुष्पलम सुधाकांडम त्रिपलम लवणत्रयात वार्ताकी कुडवंचार च अर्कात अष्टौ द्वे चित्रकात पले दग्धानी वार्ताकुरसे गुटिका भोजनोत्तरः भुक्तं भुक्तं पचन्ति आशु कास श्वास हर्षसंहिताः विसूचिका प्रतिशाय रुद्रोगशमनाश्चताः इति एषां क्षारगुटिका कृष्णात्रेयेण कीर्तिता इति क्षारगुटिका. तर हा सिद्धकल्प सांगितलेला आहे, कृष्णात्रेयाने वर्णन केलेला सिद्धकल्प आहे क्षारगुटिका नावाचा. त्याचं वर्णन केलेलं आहे. चतुष्पलम सुधाकांडम, सुधाकांड हे 4 पल घ्यायचे आहेत. त्यानंतर त्रिपलम लवणत्रयात सैंधव लवण, बीड लवण आणि संवर्चल लवण प्रत्येकी 1 पल अशा प्रकारे एकत्र 3 पल घ्यायचे आहेत. वार्ताकी 1 कुडव, अर्कपत्र 8 पल, चित्रक 2 पल, दग्धानी वार्ताकुरसे गुटिका भोजनोत्तरः. याची टीका सांगत असताना चतुष्पलम इत्यादौ चतुष्पलम सुधाकांडात त्रिफला लवणानि च इति एक पठन्ति ते त्रिफला लवणैः मिलित्वा चतुष्पलम वदन्ति. दग्धानि वार्ताकुरसे इति क्षारीभूतानि पुनर्वार्ताकुरसे गुटिका कर्तव्याः. काय सांगितलं आहे की जे लोक चतुष्पलम सुधाकांडात त्रिपलम लवणत्रयात ह्या जागी चतुष्पलम सुधाकांडम त्रिफला लवणानि च, परत सांगते, चतुष्पलम सुधाकांडम त्रिपलम लवणत्रयात ह्या जागी चतुष्पलम सुधाकांडम त्रिफला लवणानि च असा पाठ घेतात. त्यांच्या अनुसार त्रिफला आणि लवण
यांना मिसळून 4 पल घ्यायला पाहिजे. म्हणजेच हिरडा 1 पल, बेहडा 1 पल, आवळा 1 पल आणि सैंधव 1 पल. अशा प्रकारे मिलित चूर्ण हे 4 पल घ्यायला हवंय असं सांगितलेलं आहे. आणि दग्धानी वार्ता कुरसे इति क्षारीभूतानी पुनर्वार्ता कुरुसे गुटिका कर्तव्य. हा म्हणजेच हे जे क्षार आपण घेणार आहोत की सुधाकांडापासून ते चित्रकापर्यंतची सगळी जी द्रव्य सांगितलेली आहेत ती सगळी द्रव्य आपण घेऊन त्याचा अंतर्भूत पद्धतीने दग्ध करायचे. आणि दग्ध झालेला हे जो क्षार आहे तो क्षार घेऊन त्याचं खल करून चूर्ण बनवायचे. आणि ह्या चूर्णालाच वार्ताकी स्वरसाची भावना देऊन त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्या साहाय्याने वटी बनवायची आहे. आणि ह्या वटीचा उपयोग भोजनोत्तर करायला सांगितलाय. आणि कार्यकारित्व त्याची फलश्रुती सांगत असताना काय करतं, ही भुक्तम पचन्ति आशुः कास श्वास अर्शसांहिताः विसूचिका प्रतिशाय हृद्रोगशमनाश्यताः इति एषा क्षारगुटिका कृष्णात्रेयं त्रयेण कीर्तिता. तर सुधाकांडांपासून चित्रकापर्यंत सगळ्या द्रव्यांचं चूर्ण करून ते एका मातीच्या घटामध्ये घेऊन त्याला अंतर्धून पद्धतीनं दग्ध करायचे. त्यानंतर हे दग्ध झालेला जो क्षार आहे तो क्षार घेऊन त्याचा चांगला खल करून ह्या चूर्णामध्ये वार्ताकुर असं मिसळून आपण त्याची गुटी करायची आहे. आणि ही भोजनानंतर रुग्णाला सेवन करायला द्यायची आहे. ह्या गुटीचं कार्यकारित्व सांगत असताना भुक्तम पचन्ति आशुः म्हणजे जो आहार आपण जेवलेला आहे तो आशुः म्हणजे पटकन चटकन पचनासाठी ही गुटिका मदत होते. म्हणजेच ज्या व्यक्तींमध्ये अग्निमंद आहे, ज्यांच्यामध्ये भोजन व्यवस्थित पचन होत नाही, भोजनाचं व्यवस्थित पचन होत नाही, सामावस्था निर्माण झालेली आहे किंवा सामावस्था निर्माण झाली नसेल तर ती होऊ नये आणि म्हणून भोजनाचं व्यवस्थित पचन व्हावं यासाठी असं आपल्याला जिथे अपेक्षित आहे तिथे आपण ह्या गुटिकेचं सेवन रुग्णाला भोजनोत्तर करायला देऊ शकतो. त्याचबरोबर इतर फलश्रुती सांगत असताना विसूचिका, कास, श्वास, अर्श, प्रतिशाय, हृद्रोग इथे सुद्धा कफश, आमज, हृद्रोग ह्या सुद्धा व्याधींचं शमन करण्याचं कार्यकारित्व ह्या क्षारगुटिकेमध्ये आहे असं सांगितलंय. आपण परत बघितलं कटू, लवण, प्रधान रस आहेत सर्व ह्या जी द्रव्य सांगितलेली आहेत त्यामध्ये. आणि ह्या कार्यकारित्व सांगत असताना आशुफलदायी सांगितले म्हणजे आशुः पचन्ति, आशुफलदायी आहे म्हणजे चटकन कार्यकारी ठरणारी अशा पद्धतीची ही क्षारगुटिका इथे वर्णन केलेली आहे. पुढचं सूत्र बघू. सूत्र क्रमांक 186 आणि 187. वत्सका अतिविशे पाठां दुष्पर्शां हिंगुचित्रकं चूर्णीकृत्यं पलाशाग्रक्षारे मूत्रश्रुते पचेत आयसे भाजने सांगात तस्मात् कूलं सुखांबुना मध्येर्वा ग्रहणी दोष श्रोतार्ष पांडुमान पिबेत इति चतुर्थ क्षारः. तर वत्स म्हणजे स्कूटच, अतिविषा, पाठा, दुरालथा, हिंग, चित्रक ह्या सगळ्या द्रव्यांना एकत्रित सममात्रेमध्ये घेऊन त्यांचं चूर्ण करायचे. आणि ह्या चूर्णामध्ये पलाशाग्र क्षारे मूत्रश्रुते पचेत म्हणजे पलाशाच्या समोरील जे काही कोमल पानं असतात त्यांच्यापासून बनवलेला जे क्षार आहे तो क्षार मूत्रामध्ये मिसळून तयार केलेले जे पलाश क्षारोदक आहे त्याच्यामध्ये ही चूर्ण मिसळायचे. आणि नंतर आयसे भाजने सांद्रात म्हणजेच एका लोखंडाच्या कढईमध्ये ही सगळी द्रव्य नेऊन म्हणजेच वत्सकापासून चित्रकापर्यंतच्या द्रव्यांची चुवा आणि त्याच्यामध्ये आपण गोमूत्रामध्ये मिसळलेलं पलाश क्षारोदक घेऊन ते लोखंडाच्या कढईमध्ये घेऊन त्याचा पाक करायचा. आणि कधीपर्यंत पाक करायचंय, जोपर्यंत हे सर्व मिश्रण आहे हे सांद्र अशा म्हणजे सेमीसॉलिड अशा कन्सिस्टन्सीचं होत नाही तोपर्यंत त्याचा पाक करायचा. आणि त्यानंतर सांद्र झाल्यानंतर जोपर्यंत त्याची गुटिका होईल अशा पद्धतीनं ते सांद्र झाल्यानंतर
ते त्याचं पचन करणं थांबायचं आणि नंतर त्याचे एक कूल म्हणजे अर्धा कर्ष ह्या मात्रेमध्ये गुटिका बनवायचे आणि ह्याचा उपयोग सुखांबूनामध्ये वा म्हणजे ह्याच्यासाठी अनुपान म्हणून मद्य किंवा सुखांबू कोष्ण जल प्यायला सांगितलंय. आणि ह्याचं कार्यकारित्व फलश्रुती सांगत असताना ग्रहणी दोष, शोथ, अर्श, पांडुरोग ह्या सर्वांमध्ये या अवलेहाचा चतुर्थ क्षाराचा उपयोग आपल्याला करता येईल असे सांगितलंय. पुढचं सूत्र पाहू. सूत्र क्रमांक 188 ते सूत्र क्रमांक 193. त्रिफलां कटभीं चव्यं बिल्व मध्य अयोरजः रोहिणीं कटुकां मुस्तं कुष्ठं पाठां च हिंगुच मधुकं मुष्कक यवक्षारौ त्रिकटुकं वचां विडंगं पिप्पदीमूलं स्वर्जिकां निम्बचित्रकौ मुर्वा अजमोदे इन्द्रयमान् गुडचिं देवदारु च कार्षिकं लवणानां च पञ्चानां फलिकान् पृथक् भागान् दग्धि त्रिकुडवे घृततैलेन मूर्छितम् अन्तर्धूमंशैर्दग्ध्वा तस्मात् पाणितलं पिबेत्. सर्पिषा कफवातार्षो ग्रहणी पाण्डुरोगवान् लिहमूत्र ग्रहश्वास हिक्काकासकृनिज्वरान् शोषातिसारो स्वयथुं प्रमेहानाहृद्ग्रहान् हन्यात् सर्वविषं चैव क्षारो अग्निजननोवरः जीर्णे रसेर्वा मधुरैः अश्नीयात् पयसा अपि वा इति पंचमक्षारः. त्रिफल म्हणजेच हिरडावळा बेडा, त्यानंतर कटभी, श्वेतशिरीष, चव्य, बिल्वमध्य म्हणजे बिल्वमंचा, अयोरजहा, अयोरजहा म्हणजेच लोहभूषण, रोहिणी, रोहिणी कटुकाम, कटुरोहिणी म्हणजेच कुटकी, मुस्तम म्हणजे नागर मोठा, पाठा, हिंगू, मधुकम, मधुकम म्हणजे अष्टीमधू, मुष्ककम मुष्कक क्षार. आणि ह्याची टीका जी दिलेली आहे ती त्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्रिफलां इत्यादौ मुष्ककम घंटा पाटलकम घृत. पुढचं सूत्र आपण बघू. त्रिफला इत्यादींमध्ये वर्णित जे मुष्कक आहे ते म्हणजेच मुष्ककम घंटा पाटलकम म्हणजेच त्रिफला इत्यादीमध्ये वर्णित जे मुष्कक आपण इथं मुष्कक क्षार म्हटलेला आहे त्याच्या जागी इथे घंटा पाटलक असा अर्थ घ्यायला हवा. कारण पाटला म्हणजे घंटा पाटलक म्हणजेच पाटला असा अर्थ घेतलेला आहे. कारण ह्या पाटल्याची जी काही फळं येतात ती घंटेच्या आकाराची असतात, घंटेप्रमाणे लटकलेली असतात आणि म्हणून त्याला पाटल्याला घंटा पाटलक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून इथे मुष्कक या अर्थाने घंटा पाटलक असा अर्थ घ्यायला सांगितला. म्हणून मुष्कक इथं आपण पाटला, त्यानंतर यवक्षार, त्यानंतर त्रिकटू, सुंठमिरे, पिंपळी, वचा, विडंग, पिंपळीमो, स्वर्जिकाक्षार, निम्म, चित्र, मुर्वा, अजमोदा, इंद्रयव म्हणजे कुटजबीज, गुडची, देवदारू ह्या सर्व द्रव्यांचं कार्षिकम लवणानां च पंचानां फलिकान् पृथक् भागान् दद्मी त्रिकुडवे घृततैलेन मूर्छितम. म्हणजेच ही जी सगळी द्रव्य आहेत त्रिफलापासून देवदारूपर्यंत ही एक एक कर्ष द्यायची आहेत. त्यानंतर लवणानां च पंचानां फलिकान् पृथक् म्हणजेच हे जे 5 लवण सांगितलेले आहेत ते 5 लवण म्हणजेच सैंधव लवण, वीट लवण, संवर्चल लवण, सामुद्र लवण आणि औद्भिद लवण हे सगळे पृथक पृथक एक पल, वेगळे वेगळे एक पल असे एकूण 5 पल घ्यायचे आहेत. त्यानंतर दध्नी त्रिकुडवे घृत तैलेन मूर्छितम आणि याची टीका अशी दिली आहे घृत तैलेन इत्यत्र दधी साहचर्यात घृत तैलस्यापि मिलितस्य कुडवत्रयम म्हणजेच घृत तैलेनेन पासून इथे दह्याच्या साहचर्याने घृत आणि तेल यांना मिलित रूपाने 3 कुडव अशी मात्रा घ्यायला सांगितली आहे. म्हणजेच घृत, तेल आणि दधी यांना एकत्रित स्वरूपामध्ये 3 कुडव म्हणजेच घृत, तेल यांच्यासोबत दह्याला
दह्याला सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे आणि त्या तिघांची मात्रा 3 कुडव अशी दिलेली आहे. म्हणजेच दही 1 कुडव, तेल 1 कुडव आणि गोघृत 1 कुडव अशी मात्रा इथे ग्रहण करायला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे 3 कुडव घृत म्हणजेच 1 कुडव घृत, दही आणि तेल घ्यायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा त्रिफलापासून ते जे आपण देवदारूपर्यंतची सगळी द्रव्य आहेत त्या द्रव्यांना एकत्रित करून त्याचं चूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये दही, घृत आणि तेल मिसळायचे. त्यांच्यामध्ये हे 5 लवणं आहेत ती मिसळायची आहेत आणि ह्यांचं चांगलं चांगलं चूर्ण करून घ्यायचं आहे. आणि नंतर यांचं अंतर्धूमम शनैः दग्ध्वा यांचा पुन्हा अंतर्धूम पद्धतीने पाक करायचे. कसा? शनैः मंद आचेवरती करायचे. आणि नंतर हे क्षार पूर्णपणे दग्ध म्हणजे हे जे चूर्ण आहे हे पूर्णपणे दग्ध झाल्यानंतर म्हणजे क्षार तयार झाल्यानंतर ते मातीचं कट स्वागशीत झाल्यानंतर ते चूर्ण काढून घ्यायचे. तो क्षार काढून घ्यायचे आणि त्याचा चांगला खल करून हे चूर्ण आहे ते पाणीतल या मात्रेमध्ये सर्पिषा पिबेत. पाणीतल म्हणजेच 1 कर्ष या मात्रेमध्ये सर्पिषा म्हणजेच घृतासोबत ह्याचा ग्रहण करायला सांगितलंय. आणि याचं कार्यकारित्व सांगत असताना सांगितलंय प्लीह मूत्रग्रह श्वास हिक्का कास कृमिज्वरान शोष अतिसार श्वयथुम प्रमेहान हृद्ग्रहान हन्यात सर्व विषम चैव क्षारो अग्निजननोवरा. तर याचं कार्यकारित्व सांगत असताना सांगितले वातकफजन्य अर्श, ग्रहणी, पांडू, त्याचबरोबर प्लीहा रोग, मूत्रग्रह, श्वास, हिक्का, कास, कृमी, ज्वर, शोष, अतिसार, श्वयथू म्हणजे शोथ, त्यानंतर प्रमेह, अनाह आणि हृदग्रह ह्या सर्व प्रकारच्या व्याधीमध्ये ह्याचा उपयोग होतोच. शिवाय सर्व प्रकारचे विषविकार सुद्धा ह्या क्षाराने नष्ट होतात. आणि हा क्षार हा अग्निजननोवरा म्हणजे अग्निजनन करण्यामध्ये, अग्निप्रदीप्त करण्यामध्ये हा अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. सगळे द्रव्य पण आपण जे बघितलेले आहेत ते कटू, तिक्त, लवण रसात्मक आहेत. कटू आणि लवण रसाचं प्राधान्य आहे आणि त्यामुळे ही सगळी द्रव्य आहेत. ह्या द्रव्यांचा उपयोग हा त्याचबरोबर हे क्षार हे तीक्ष्ण क्षार असल्यामुळे सुद्धा जीर्णैरसेवा हा अग्निजन्नामध्ये श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि जीर्णैरसेवा हा मधुरैही अश्नीयात पयसा पिवा या क्षाराचं एकंदरीत तीक्ष्णत्व लक्षात घेता हा क्षार पचल्यानंतर सुद्धा स्पेसिफिकली त्यांनी मधुराशन सेवन करायला सांगितलेलं आहे. किंवा पयः म्हणजेच आपण जसं बघितलं की दुग्ध ओदन किंवा शर्करा ओदन किंवा पयसा पिवा किंवा दुग्धाचं सुद्धा सेवन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच हा पूर्ण क्षार पचल्यानंतर आपण विशेषत्वाने मधुराशन किंवा दुग्ध आहार हा सेवन करायला सांगितलेला आहे. जेणेकरून ह्या क्षारामुळे उत्पन्न होणारे जे काही धातूंना उत्पन्न होणारी जी हानी आहे ती उत्पन्न होणार नाही आणि आपल्याला ह्या क्षाराकडनं अपेक्षित असणारे सर्व गुणधर्म साधून घेता येतील. तर अशा प्रकारे सूत्र क्रमांक 193 पर्यंत आपण सर्व विवेचन पाहिलेलं आहे. जर काही यामध्ये शंका असतील तुम्हाला तर खाली चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका लिहू शकता. धन्यवाद.